याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या, कवतुक वाटे झाली या बेचाचे. नाम मंगळाचे तेणे गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारे खेळ मेळे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या. विडाला याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. जगननिहित पाणी मंडनम मंडनाना, तरुण तुलसीमाला गंधरम गंजनेत्रम. सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग कलंकंक तेजोदिका मोदी वक्त्रम. कलाणीशवाधापनोदार दक्षम. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थ मूर्तिं नमामि. गंगागिरि योगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं. सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं. नमामि गंगागिरि योगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं. सदा अलंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं. नमो नारायण गिरिजं परब्रह्म स्वरूपं. जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते
नमस्कारो आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची प्रभु के चरणों में करहु सदा पुनि पुनि प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत विराजे आइए हनुमंत विराजे योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबराया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया, गुरुवर्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज, गुरुवर्य श्री गुरु श्री रामगिरीजी महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला प्रथमतः अभिवादन करतो. उपस्थित भगवान स्वरूपाधिकार संपन्न श्रोतृवर्ग असेल, भगवान स्वरूपाधिकार संपन्न विनेकरी, टाळकरी, मृदंगवादक, हार्मोनियम वादक, गायनाचार्य मंडळी सर्वाच्या चरणारविंद प्रथमतः साष्टांग प्रणिपात. प्रस्तुत प्राप्तपळी प्राप्त प्रसंगी निरूपणा करता गायलेला अभंग यावत या भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्याकरता वैकुंठावरनं मृत्यू लोकामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं आगमन झालेलं आहे ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू, पंचमवेद निर्माते, जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना स्वतःच्या जीवनामध्ये आलेला अभंग अनुभव या अभंगाद्वारे माझ्या तुकोबरायांनी व्यतीत केला. विठाला अभंग आणि अभंगाचा सरळ शब्दार्थ आपल्या समोर मांडतोय. मृत्यू लोकामध्ये जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय वैकुंठावरून अवतार कार्य चालू करतात. भक्तीचा डांगोरा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी पिटवला. लोकांना परमार्थ समजावून सांगितला. असत्य असत्य सार असार या जनसामान्यापर्यंत माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना पोहोचवलं. पंढरीची नित्य वारी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची असायची. वारीला जगद्गुरु तुकोबराय निघाले देहू गावावरनं भगवी पताका आहे, हातामध्ये टाळ चिपळ्या, खांद्यामध्ये विणा. जगद्गुरु तुकोबरायांचा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करत जगद्गुरु तुकोबराय पंढरीच्या दिशेनं निघाले. गावामध्ये येऊन ठेपले. चंद्रभागेचं स्नान माझ्या तुकोबरायांनी केलं. स्नान झाल्यानंतर नामदेव पायरी जगद्गुरु तुकोबराय चढले. पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी त्या ठिकाणी आगमन केलं. जगाच्या मालकानं माझ्या तुकोबरायांना निहाळलंय. तुकोबरायांनी जगाच्या मालकाला निहाळलंय. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं विठेवून उडी मारली आणि माझ्या तुकोबरायांना आलिंगन दिलं.
त्यावेळेस माझ्या तुकोबाच्या मुखातला शब्द आहे, देवा यादसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. जगद्गुरु तुकोबा राया जगाच्या मालकाला म्हणतात, जेव्हा या करता मी मृत्यू लोकामध्ये आलोय, परमार्थामध्ये आल्यानंतर अट्टहास केला, प्रयत्न केला. जगाच्या मालकानं ज्या दिवशी मला दर्शन दिलं ना, त्या दिवशी माझाही शेवटचा दिवस गोड झाला. हे जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं. अभंगाचं पहिलं चरण, ह्याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आमचाही शेवटचा दिवस गोड होऊ शकतोय, पण त्याकरता माझ्या तुकोबरायांसारखी भक्ती, माझ्या तुकोबरायांसारखं भजन, माझ्या तुकोबरायांसारखी कोटी कोटी श्रद्धा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर आम्हाला समर्पित करावी लागेल. जगाचा मालक दयाळू आहे, हे तुकोबरायाने अभंगामधून आम्हाला सांगितलंय. दर्शन दिलंय, शेवटचा दिवस गोड झाला. साधकांनी तुकोबरायांना विचारलं, तुमचा शेवटचा दिवस गोड झाला, तुकोबराय सांगा ना आता काय करणार हो. त्यास तुकोबरायांनी सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली या धावा तृष्णेची. वैकुंठावरून मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर माझी तृष्णा होती, माझी तहान होती का जगाच्या मालकानं मला दर्शन द्यावं. आणि आज ती तहान, ती तृष्णा माझी थांबलेली आहे, खुंटलेली आहे. जगाच्या मालकानं मला आलिंगन दिलं म्हणून माझी तहान या ठिकाणी संपलेली आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली या धावा तृष्णेची. म्हटले तुकोबराया, जगाच्या मालकानं तुम्हाला दर्शन दिलंय हो, तुमचा शेवटचा दिवस गोड झाला, तुमची ताण थांबली. सांगा ना तुकोबरायाच्या करता तुम्ही काय अट्टहास केला. त्यावेळेस तुकोबरायांनी सांगितलं, मी काहीच केलं नाही हो. काय नाव हे केले, एका चिंतिता विठ्ठले जगाच्या मालकाचं पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नाव मुखामध्ये धारण केलं, दुसरं काही केलं नाही. कारण जगाच्या मालकाच्या नावामध्ये तेवढी ताकद आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, आरंभिया बडी आदरी आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. त्या भगवंताचं नाव इतकं गोड आहे, बस ते नाव मुखामध्ये धारण केलं आणि त्या नावाचं कौतुक मला वाटतंय. अभंगाचं तिसरं चरण, कौतुक वाटे झाली या बेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. त्याचा परिणाम असा झाला का ज्या मुक्ती करता, ज्या मोक्षा करता साधू संन्यासी जपी तपी झाडाला उलट टांगून घेतायत का जगाच्या मालकानं आम्हाला दर्शन द्यावं, आम्हाला मोक्ष प्राप्त करून द्यावा. तो मोक्ष आज खऱ्या अर्थानं माझ्या घरामध्ये मुक्तिरूपी नवरी म्हणून या ठिकाणी आलाय. त्या मुक्तिरूपी नवरी बरोबर माझं लग्न झालेलं आहे, मला कुठेही जाण्याची गरज नाहीये. म्हणून खऱ्या अर्थानं जगाचा मालक मृत्यू लोकामध्ये जेवढे दिवस ठेवील ना, तेवढे आनंदानं व्यतीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. अभंगाचा शेवट, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची. या विढाला निमित्त आपल्या सगळ्याला कल्पना आहे की मागील वर्षी याच तिथीला कैलासवासी आप्पासाहेब पुंजाराम पाटील घंगाळे दादांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं म्हणा, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं म्हणा, समस्त घंगाळे पाटील परिवाराच्या वतीनं ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आपल्या आर्य वैदिक हिंदू सनातन धर्मशास्त्रानुसार गेलेल्या व्यक्तीच्या नावानं पिंडदान करावं लागतं. धर्मसिंधू नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये उल्लेख आलाय का गेलेल्या व्यक्तीच्या नावानं पिंडदान जर केलं नाही तर भागवतामध्ये सांगितलंय की त्याला नरकाच्या यातना भोगाव्या लागतात, भूत पिशाच योनी प्राप्त होते. म्हणून याच्यातून सुटका व्हावी याकरता आपल्या धर्मामध्ये पिंडदान केलं जातं. आणि ते पिंडदान 10वा असेल, 13वा असेल आणि श्राद्धाच्या दिवशी सुद्धा समर्पित केलं जातं, तर्पण केलं जातं. तो तर्पणाचा विधी केला जातो. म्हणून त्या न्यायाला न्याय देत या घंगाळे परिवाराच्या वतीनं दादांचं पिंडदान या ठिकाणी झालेलं आहे. आणि या शोकाकुल परिवारामध्ये प्रामुख्यानं त्यांच्या सुविद्य पत्नी गंगा भगीरथी वत्सलाबाई आप्पासाहेब पाटील घंगाळे आहेत. गंगा भगीरथी परिगाबाई पुंजाराम घंगाळे आई आहे. मोठा परिवार आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं श्री भास्कर पुंजाराम पाटील घंगाळे, बाबासाहेब पुंजाराम पाटील घंगाळे, नानासाहेब पुंजाराम पाटील घंगाळे भाऊ आहेत. गंगा भगीरथी सिंधुबाई रामनाथ पाटील गोरशे बहीण आहेत. सौभाग्यवती इंदुबाई लहानू बेंद्रे बहीण आहेत. श्री दादासाहेब आप्पासाहेब पाटील घंगाळे आणि श्री रामभाऊ आप्पासाहेब पाटील घंगाळे मुलगा आहेत. सौभाग्यवती लीलाबाई रामदास पाटील झुराळे मुलगी आहेत. समस्त घंगाळे पाटील परिवार या पिंडदानामध्ये, या शोकाकुलामध्ये सहभागी आहेत. म्हणून दादांच्याही श्राद्धाच्या निमित्तानं मी वारकरी संप्रदायाच्या वतीनं
भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याला गुरुबरे सद्गुरू श्री नारंगीरजी महाराजांना विनंती करतो की दादांना आपण आपल्या चरणाचा वास खऱ्या अर्थानं द्यावा. हीच या कीर्तनाच्या निमित्तानं खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. विठाला म्हणून खऱ्या अर्थानं या कीर्तन रूपी सेवेकरता आभाळाच्या उंची एवढी माणसं आपल्या श्री क्षेत्र नांदूर गावामध्ये उपस्थित आहेत, ज्यामध्ये प्रामुख्यानं गोड अशी कीर्तनाची चाल ज्यांनी गायली आहे ते हरिभक्त परायण पंचक्रोशी भूषण पंचक्रोशीचं वैभव की ज्यांना आम्ही खऱ्या अर्थानं प्रति कैलास महाराज पवार समजतो. हरिभक्त परायण रावसाहेबजी महाराज वेताळ या ठिकाणी उपस्थित आहेत. तितकीच तोलामोलाची खऱ्या अर्थानं सुरुवातीची चाल ज्यांनी गायली, आपल्या नांदूर ढोकनगरीचं वैभव म्हणावं लागेल. युवा कीर्तनकार मृदंगाचार्य, गोड असा गळ्याचा आवाज आहे त्यांचा, गायनाचार्य गायन सम्राट माझे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त परायण किरणजी महाराज हारळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. जितकीच तोलामोलाची साथ आपल्याच परिसराचं एक गोड लेकरू आहे, ज्याचा स्वभाव शांत आहे आणि शिकण्याची एक नवी उमेद ज्याच्यामध्ये आहेत, असे हरिभक्त परायण आदरणीय प्रशांतजी महाराज गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. सगळीच माणसं गावामधली आहेत, कारण अगोदर मला उशीर झाला. मी अगोदरच आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की माझ्यामुळं तुम्हाला 15-20 मिनिटं अर्धा तास वाट पाहावी लागली. खऱ्या अर्थानं प्रत्येकानंच वेळ पाळली पाहिजे. शास्त्राचा नियम आहे, जो वेळेला पाळतो वेळ त्याला पाळते, हा शास्त्राचा नियम आहे. तुम्हाला माहित असेल, अनावधानानं माझ्याकडूनच डायरीमध्ये तारीख 3/8 नोंदल्या गेली. सांगितलं पाहिजे. आम्ही सोबत होतो काल रामगिरी बाबांकडे गेलो असताना सावखेडला आम्ही फ्लेक्स बघितला, म्हणजे सांगणं माझं कर्तव्य आहे. मी म्हटलं गंगाळी पाटलांनी 1 महिना अगोदर का बरं माझं फ्लेक्स लावला? हे म्हणे अहो कार्यक्रम उद्या असेल, तारीख बघा. त्याच्यावर 3/7 होती. मी पाहुण्यांना फोन लावला, म्हटलं ती गंगाळी परिवाराचं श्राद्ध दादांचं, ते म्हणे उद्या. तोपर्यंत गायक नाही, वादक नाही, साऊंडवाला नाही. 12 वाजता साऊंडवाल्याला फोन, गायक मंडळीला फोन, पखवाजांना फोन, सगळ्यांना फोन लावला. म्हटलं आता त्याच्या अगोदर सगळ्यात मोठी माझी फजिती होणार होती, मला माहिती आहे. पानवीला मी दहाव्याचं कीर्तन घेऊन ठेवलं. बरं तिकडं असं जसं आपल्याकडे श्राद्धाचं कीर्तन ना, तसं तिकडं दहाव्याचं कीर्तन. तरी मी 8:30ला गेलो, 8:45ला कीर्तन चालू केलं. तरी धावपळ वळताळ करीत 120, 130, 140 ना अर्ध्या तासात, नाही तर पानवी येऊन अर्ध्या तासात येणं शक्य नाही. गाडीचं पाहावं लागेल कोणता स्पेअर. आता अर्ध्या तासापर्यंत आलो. इथपर्यंत बरेच फोन येऊन गेले. आमच्या दत्तूपंताचा फोन आला, त्यांनी दिलासा दिला व गंगाळे परिवाराच्या वतीनं, मामा टेन्शन नका घेऊ म्हणे, 11 वाजेपर्यंत या. मला माहिती होतं बरेचसे पाहुणे ना जवळजवळ कीर्तनाच्या समारोपाला येतात. जाऊड्या आंधळ्याच्या टाळीत आज त्यांचा कावळा सापडणारे म्हणलं आहे की नाही. म्हणून जे उशिरा येतात ना त्यांच्याकरता आजचं कीर्तन चपराक. सर्वजण उपस्थित आहेत, गावातले सगळे मंडळी, आदरणीय वंदनीय पूजनीय सगळ्यांना खऱ्या अर्थानं वंदन करतो. माझ्या समोर बसलेले की ज्यांच्यामुळं आम्ही कीर्तन खऱ्या अर्थानं या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक वाटचाल केली आहे. आदरणीय गुरुस्थानी असणारे हरिभक्त परायण शिंदे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. गोरशे पाटील उपस्थित आहेत, भास्कर काका आहेत, भवार पाटील आहेत, बाजारी पाटील आहेत, आपण सर्वजण आहात. आप्पासाहेबजी थोरे पाटील आहेत, दिघे पाटील आहेत, रावसाहेब पाटील गाडे आहेत, आमचे दत्तू पाटील गळे आहेत, शिंदे पाटील आहेत, सगळी माणसं आहेत. माग आमचे कुंजीर पाटील उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद देतो, कारण आता मला जास्त वेळ घेता येणार नाही तुमचा. तुम्ही मोठ्या श्रद्धेनं तिलांजली श्रद्धांजली देण्याकरता आलात. मी नुसतं लोकांचीच नावं घेऊन जर तुमचा टाइमपास केला तर भविष्यात लोक माझा टाइमपास करतील. त्याच्यापेक्षा एक अर्धा-पाऊण तासामध्ये मी कीर्तनाचा समारोप करण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न करणार आहे. म्हणजे आपलं कामच असं आहे ना, झेडपीच्या मास्तर सारखं काम आहे आपलं. म्हणजे शाळेला भलं उशिरा का येणं होईना, 12 वाजता का मास्तर जाईना शाळेत, पण नियमाचा बांधलेला असतो तो. बरोबर 3:45लाच पोरांना शाळेची घंटा वाजायला लावतो.
तसं आपलं काम आहे, उशिरा काही येईना पण बरोबर कीर्तनाचा समारोप आपण वेळेत करणार आहे. म्हणजे तुम्हाला जास्त ताणवणार पण नाहीये, त्रास पण देणार नाहीये, पण संतांच्या वचनाचं खऱ्या अर्थानं तुम्हाला दिग्दर्शन करणार आहे. खऱ्या अर्थानं आपण सर्वजण उपस्थित आहात. गोड साऊंड आहेत, गोड मंडप आहेत, आमचे तुषारदादा आहेत, शिवाजी भाऊ आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपल्या नांदूरमध्ये आज या गंगाळे परिवारांच्या दादांच्या म्हणजे खऱ्या अर्थानं भाग्यवान माणूस म्हणावं लागेल की आजचं जे कीर्तनाचं शूटिंग होतंय गजर हरिनामाचा, गजर चॅनलचे लाखो सबस्क्रायबर आहेत, त्याच्यावरती त्यांचं शूटिंग होतंय. खऱ्या अर्थानं म्हणजे गजर हरिनामाचं तुम्ही यूट्यूबला जाऊन बघा. जर तुम्ही कदाचित ते सबस्क्राईब करेल जर नसेल तर त्यांची निदान जाऊन घंटी वाजवा, सबस्क्राईब करा. ते आपले गावामध्ये आलेले आहेत. आणि या परिवाराला जर वाटलं का दादांच्या वर्ष श्राद्धाचं निमित्ताचं जे कीर्तन झालं ते पाहायचं 10 वर्षांना, तरी गजर हरिनामाचा यूट्यूबवरती आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. म्हणून आमचे दादा तसे भाग्यवान होते. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नेहमी कार्यरत असायचे. सप्ताहामध्ये असेल कोणतंही धार्मिक कार्य असू द्या, गोड स्वभाव त्या माणसाचा होता. म्हणजे हसून बोलणार नेहमी. म्हणजे मोठ्या माणसामध्ये गेलं का मोठ्यासारखं वागायची सवय दादांची असायची, आणि लहान माणसामध्ये गेलं खऱ्या अर्थानं की लहान पोरांसारखं बोलणं, त्यांचं चेष्टा मस्करी. आता आमचं नातं वेगळं होतं, म्हणून प्रेमानं एक वागणारं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं या घंगाळे पाटील परिवारामधून हरवलेलं आहे. आणि दुःखाचा आघात खऱ्या अर्थानं या घंगाळे परिवारावरती झालेला आहे. एक महान व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं या घंगाळे परिवारामधून निघून गेलेलं आहे. माणसं निघून जातात, पण गेल्यानंतर माणसाची किंमत आपल्याला कळते खऱ्या अर्थानं. जोपर्यंत माणूस आहे ना तोपर्यंत म्हणता बडबड आहे, हो जास्त बडबड आहे, सारखं हिंडतं फिरतं, त्याची किंमत आपल्याला कळत नाही. पण त्याच्या मागं त्या माणसानं किती माणसं कमवली हे खऱ्या अर्थानं आपल्याला त्या माणसाच्या गेल्यानंतर खऱ्या अर्थानं कळलं. सरे उत्तम चेवरी कीर्ती मागे माणसानं जीवन असं जगावं ना. एखादा आपला शत्रू असेल ना कट्टर, मरणाच्या वेळेस त्यानं स्मशानभूमीमध्ये येऊन म्हणावं, मरणाच्या प्रसंगाच्या वेळेस त्यानं आपल्या करता ढसा ढसा रडावं आणि म्हणावं आयुष्यभर या मित्राबरोबर बोललो नाही, पण यांना जशी माणसं उभ्या आयुष्यामध्ये कमवली ना असं जीवन मला जगता आलं पाहिजे. असं आमच्या आप्पा दादांचं जीवन होतं खऱ्या अर्थानं. गोड स्वभाव त्या माणसाचा होता, कधी कोणाला वेडवाकडं न बोलणारा माणूस होता. पण शेवटी भगवान परमात्म्याच्या हातामध्ये जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे. प्रत्येकाला या मृत्यू लोकाची यात्रा ही संपावी लागते. कोणी जन्माला येऊ द्या, या विश्वातील अंतिम सत्य एक आहे, ते म्हणजे मरण अटळ आहे. ज्यानं मृत्यू लोकामध्ये जन्म घेतलाय ना त्या प्रत्येकाला या मृत्यू लोकाची यातना ही संपावीच लागते. मग एखादा राजकुलामध्ये जन्माला येऊ द्या, एखादा झोपडपट्टीमध्ये भिकाऱ्याच्या घरामध्ये जन्माला येऊ द्या, त्याला ही जाणं अनिवार्य आहे. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर कबीरा, राजा रंग फकीर. एखादा राजकुमार राजवंशामध्ये जन्माला येऊ द्या, त्याला ही जावं लागणार आहे. एखादा झोपडपट्टीमध्ये भिकाऱ्याच्या घरामध्ये जरी जन्माला आला ना त्याला मृत्यू लोकाची यात्रा ही संपावी लागणार आहे. कारण तो या शास्त्राचा नियम आहे, तो मृत्यू लोकाचा नियम आहे. मी सांगत नाहीये. 16 वर्षी खऱ्या अर्थानं ज्या माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहून ठेवला ना, आम्ही सहज बोलतो 16 वर्ष धोक्याचं.
पण आमच्या संतांनी 16 वरीस धोक्याचं नाही, 16 वरीस हे मोक्याचं आहे, हे माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी सिद्ध करून दाखवलंय. म्हणून तर जगामध्ये नासा संशोधन जगामध्ये श्रेष्ठ मानलं जातं. त्या नासा संशोधनाच्या गेटवरती माझ्या माऊली ज्ञानोबारायांचं 9 ओव्यांचं पसायदान आज ट्रान्सलेट करून लावलंय. ही ताकद आहे आमच्या संतांची, ही ताकद आहे आमच्या संतांची. खऱ्या अर्थानं ही आमच्या ग्रंथांची ताकद आहे. 2 ग्रंथ आमच्या महाराष्ट्रामध्ये इतके महत्वाचे आहे. एक माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आणि दुसरा माझ्या माऊलींनी 16 वर्षी जी ज्ञानेश्वरी लिहिली ना, तो ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ बघा. पण ते आम्हाला कळत नाही, आमची संस्कृतीच आम्हाला कळत नाही हो. आम्ही पाश्चिमात्य संस्कृतीच्या मागे पळणारे, वेस्टर्न कल्चर ज्याला म्हणतो ना, त्या संस्कृतीकडे धाव घेणारी आम्ही माणसं आहोत. आम्हाला कळत नाही आमच्या संतांनी मृत्यू लोकांमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आमच्या करता काय निर्माण करून ठेवलंय हो. काय कमी सांगा ना माझ्या देशामध्ये, काय कमी आहे माझ्या देशामध्ये. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ एक बालक मोने मोने राधा एक बाला, जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना तेरा. ओ भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, मेरा. ही संस्कृती फार महत्वाची आहे, फार महान आहे. मी नेहमी सांगत असतो, इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्यात महान संस्कृती जर कोणाची असेल ना, ती माझ्या भारत देशाची आहे. काय कमी सांगा ना माझ्या भारत देशामध्ये, काय कमी सांगा. अहो आम्ही विनाकारण पाश्चिमात्य संस्कृतीचा आदर करायला लागलोय. आम्हीच आमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय, दगड मारतोय, धोंडा मारतोय. अत्याचार जे आमच्या भारत देशामध्ये खऱ्या अर्थानं वाढले ना, ती सगळ्यात मोठी चूक आमची आहे. त्या संस्कृतीचे उघडे नगडे कपडे घालून आम्ही फिरणारी माणसं आहोत. आम्ही त्यांचं अनुकरण करायला लागलोय. बघा युट्यूब चाळा, वेड वाकडं बघण्यापेक्षा कधी जगाचा अभ्यास करा, मग तुमच्या लक्षामध्ये येईल. युट्यूब वरती जाऊन जगाचा अभ्यास केल्यावर कळेल का भारत देशाची 9 वारी साडी आज अमेरिकेमध्ये एवढी पॉप्युलर झाली आहे. अहो तिथं सणावाराला त्या साड्या घातल्या जातात, परिधान केल्या जातात, आणि सणवाराला का आपल्याकडे उघडे नगडे कपडे घालून आपण हिंडतो. ही महान मूर्खता आपल्या देशाची झाली आहे. त्याला जबाबदार आपण आहोत आपण. खऱ्या अर्थानं ते अनुकरण आम्ही करायचं नाहीये. अजून एक उदाहरण देऊ तुम्हाला. आपल्याकडे जसं बॉलिवूड आहे ना, तसं तिकडे हॉलिवूड आहे. आणि त्या हॉलिवूड मध्ये एक जुलिया रॉबर्ट नावाची अभिनेत्री आहे. मी नेहमी सांगत असतो हे वाक्य, जुलिया रॉबर्ट नावाची अभिनेत्री आहे. त्या अभिनेत्रीने स्वतःच्या सौंदर्यावर अख्ख्या विश्वाला भुरळ घातली होती. पद पैसा संपत्ती प्रतिष्ठा तिच्या मागे पडायची हो. 25व्या वर्षामध्ये अख्ख्या जगाला विश्वाला मोहिनी घालणारी ती जुलिया रॉबर्ट आहे तिचं नाव. तिनं ठरवलं ना, मिनिटाला गाडी बदलायची, ती कोटी कोटी रुपयाची एवढी श्रीमंत असणारी जुलिया रॉबर्ट आहे. पण तिच्या जीवनामध्ये समाधान नाहीये, समाधान. ती एकदा भारत देशाच्या दौऱ्यावर आली आणि आल्यानंतर गंगेच्या किनाऱ्यावर तिनं ज्यावेळेस बघितलं ना, माझ्या भारत देशातील वातावरण, तिथले साधू संत बघितले, भगव्या कपड्यातले, काही उघडे नागडे, गळ्यामध्ये मोठाल्या रुद्राक्षाच्या माळा, आणि हे समाधी लावलेली आहे गंगेच्या तीरावरती. आणि हे त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान या जुलिया रॉबर्टनं बघितलं, एवढा आनंद झाला. म्हटले अरे मी एवढे श्रीमंत आहेत, अख्खं जग माझ्या मागं धावतंय, तरी मला ते समाधान नाही, सुख नाही. आणि उघडे नागडे माणसं इथं बसले, यांच्या चेहऱ्यावर एवढं समाधान आहे. म्हणून तिनं कळत नकळत एका साधू महात्म्याला विचारलं, का हो नेमकं असं काय कारण आहे ज्याच्यामुळं तुमच्या चेहऱ्यावर समाधान आहे, सुख आहे, सांगा ना. त्यावेळेस त्या महात्म्यानं सांगितलं, म्हटले त्याला माहितच नाही जुलिया रॉबर्ट कोण आहे. तो म्हटलं ताई आम्ही दुसरं काही करत नाही हो, माझ्या भगवान श्रीकृष्णाचा हरे राम हरे कृष्णाचा जप करतोय, आणि त्या भगवंताच्या भजनामध्ये एवढी ताकद आहे ना, तुम्हाला ते सुख कुठंच पाहिलं नाही. ते जगाच्या मालकाच्या भजनामध्ये सुख आहे, आणि ते सुख आमच्या चेहऱ्यावर समाधान मिळतंय. त्या भगवंताचं आम्ही भजन करतोय. हे जुलिया रॉबर्टनं ओळखलं. ती म्हटली अरे आपण वयाची 25 वर्ष वाया घातली, वाया. तिनं ठरवलं, तिनं निश्चय केला, म्हटले आता नाही जाणार मी, आपल्या देशात जाणार नाही म्हटले आता. तिनं ठरवलं, आणि त्याच दिवसापासून तिनं भगवे कपडे परिधान केले, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा त्या जुलिया रॉबर्टनं घातल्या, आणि हरे राम हरे कृष्णाचा इस्कॉन संप्रदायाची मुख्य प्रवर्तक जी आहे ना जुलिया रॉबर्ट,
ती देवाचं भजन करायला लागली. जो इस्कॉन संप्रदाय पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये शिकवतोय हरे राम हरे कृष्णाचं भजन, ती जुलिया रॉबर्ट देवाचं भजन करायला लागली. 1 वर्ष झाला जुलिया रॉबर्ट काय येत नाहीये म्हणून तिथल्या मीडियावाल्यांनी चौकशी केली. चौकशी अंती असं कळलं की जुलिया रॉबर्ट भारत देशाच्या दौऱ्यावर गेली आहे म्हणून ते सगळे मीडियावाले तिथपर्यंत आले. आणि आल्यानंतर तिचा शोध घेतला. गंगेच्या किनाऱ्यावर बसलेली जुलिया रॉबर्ट तिच्या जवळ जाऊन विचारलं, जुलियाजी अहो 25व्या वर्षापर्यंत सगळं जग तुमच्या मागे धावत होतं, असं काय तुमच्या जीवनामध्ये बदल घडला? त्याचा तुम्ही सगळा त्याग केला, या भारत देशामध्ये आला आणि इथं आल्यानंतर तुम्ही भगवे कपडे घालून रुद्राक्षाच्या माळा घालून हा अवतार आपला बनवलाय, काय मिळालं सांगा ना? त्यावेळेस तिनं एवढं सोज्वळ उत्तर दिलंय त्या पत्रकारांना. ती म्हणायला लागली, वयाच्या 25व्या वर्षापर्यंत मला जे हवं होतं ना ते मी मिळवायचेच, अख्खं जग माझ्या मागं धावायचं, मी मिनिटाला गाडी बदलायचे, एवढी संपत्ती एवढं पद एवढी प्रतिष्ठा माझ्याकडे होती, पण माझ्या चेहऱ्यावर कधी समाधान नव्हतं, सुख नव्हतं. पण इथं आल्यानंतर या भारत देशामध्ये आल्यानंतर या पवित्र गंगेच्या तीरावरती मी साधू महात्म्यांना विचारलं सुख समाधान कशाने मिळतं? त्यांनी सांगितलं जगाच्या मालकाचं आवडीनं भजन केलं ना त्या भजनामध्ये एवढी ताकद आहे, जगाचा मालक ते समाधान आपल्याला प्रदान करतोय. म्हणून त्या भगवान श्रीकृष्णाचं मी भजन केलं आणि भजन केल्यानंतर 25 वर्षामध्ये मला जे समाधान मिळालं नाही ना ते 1 वर्षामध्ये मला समाधान मिळालंय. म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या भारत देशाचा गौरव असायला हवा, पण आम्हाला हे कळत नाहीये, हे कळत नाही. हा महान देश आहे, या देशानं आम्हाला फार महत्वाची माणसं दिली हो, फार महत्वाची. तुकोबारायांचा ग्रंथ दिला, भगवान श्रीकृष्णाची गीता दिली, माऊली ज्ञानोबारायांचा ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ दिला. काय काय संतांचे उपकार आहे सांगा ना आमच्यावरती. अहो आमचे आई वडील करणार नाही ना एवढे उपकार आमच्या संतांनी आमच्यावर केले हो. एखाद्या साधकाला ज्ञानेश्वरीचा अर्थ कळत नसेल ना त्याच्याकरता साधा हरिपाठ दिला ना. नाम म्हणे ग्रंथ ज्ञानेश्वरी, नाम म्हणे ग्रंथ कृष्ण ज्ञानेश्वरी. दिला. नामदेव महाराजांनी वर्णन केलं ना, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. नाही बाकीचं पारायण करता आलं तरी एक तरी ओवीचा अनुभव घेतला पाहिजे जीवनामध्ये आल्यानंतर. खऱ्या अर्थानं एवढं महान वाङ्मय आमच्या संतांनी आम्हाला खऱ्या अर्थानं प्रदान केलं आहे, पण त्याची किंमत आम्हाला खऱ्या अर्थानं कळत नाही. आम्हाला कळायला पाहिजे, आम्हाला एक दिवस जावं लागणार आहे हो. ज्यानं मृत्यू लोकामध्ये जन्म घेतलाय ना त्याला या मृत्यू लोकाची यात्रा संपावी लागणार आहे. ज्ञानेश्वरीचं गोड चिंतन आहे बघा. देहाची या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू धनंजया जिया परी. ज्यानं मृत्यू लोकामध्ये जन्म घेतलाय त्याचा जन्माचा सोहळा होणार आहे आणि मरणाचा सुद्धा सोहळा होणार आहे. आयु कर्मंच वित्तमच विद्या निधनमेवच. 5 गोष्टी आम्हाला चुकणार नाही, त्यातलं म्हणजे मरण आम्हाला कधी चुकणार नाहीये. काहींच्या गौऱ्या थापल्या जातात, काहींच्या गौऱ्या थापल्या जाताय, काहींच्या पोत्यामध्ये भरल्याय, काहींच्या बैलगाडीमध्ये घेऊन चालल्याय, काहींचं सरण रसला गेलंय. फरक एवढाच आहे, पण जायचं प्रत्येकाला आहे. प्रत्येकाचा दिवस ठरलाय, प्रत्येकाला जावं लागणार आहे. उद्या माईक हात असणारे फक्त कीर्तनकार बदललेला असेल. प्रत्येकाचा दावा होणार आहे, प्रत्येकाचं श्राद्ध होणार आहे, प्रत्येकाचा तेरावा होणार आहे. फक्त महाराज लोक बदलतील. जावं तर प्रत्येकाला लागतं. अजमेला पंजाबीला बाप मसना गेला, अजमेला पंजाबीला बाप मसना गेला. पंजाबीला
गेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. आपल्याला जावंच लागणारे. आपण सोडा, जगाच्या मालकानं मृत्यू लोकांमध्ये अवतार कार्य चालू केलं, त्यांना जावं लागलं ना. येत नाही उरवाले अवतार, येरते पामर जीव किती. फक्त अपवाद एक वर्ग येतो म्हणजे आमच्या संतांचा. म्हणून तर म्हणता आमचे संत, जगा काळ खाय आम्ही माता दिला पाया. हो आम्ही माता दिला पाया, आम्ही माता दिला पाया. संतांनी वर्णन करावर जो काळ इतरांना खातोय ना, त्या काळाच्या डोक्यावर पाय ठेवण्याची ताकद आमच्या संतांची आहे. ते म्हणजे गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज. अहो असत असत मृत्यूला कवटाळणारी महात्मे. संत जोपर्यंत या विश्वामध्ये असतात ना, तोपर्यंत आम्हाला संतांची किंमत नसते. संत निघून गेले का मग हार तुरे घेऊन आम्ही तिथे उपलब्ध असतो. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल कीर्ती जगावा, जगावाची राहिल कीर्ती जगावा. दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, आणि आता ऐसे होणे नाही. ते म्हणजे गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया, माऊली ज्ञानोबाराया, पैठणचे महान संत जे शांतही आहेत, संतही आहेत आणि श्रीमंतही आहेत, ते संत एकनाथ बाबा. या महान महात्म्याची किंमत आम्हाला गेल्यानंतर कळायला लागली. अहो आळंदीच्या बडव्यानी माझ्या माऊली ज्ञानोबारायांना मांडे भाजण्याकरता खापर घेऊ दिलं नाही. हो, जोपर्यंत संत या विश्वामध्ये होते ना, तोपर्यंत संतांची किंमत आम्हाला कळाली नाही. आणि आज त्या संतांच्या आरती ओवाळण्याकरता बाऱ्याच्या बाऱ्या, नम्रचे नम्र लागतात. माणूस गेला का मग माणसाची किंमत खऱ्या अर्थानं कळत असते. आणि ते आमचे तुकोबराय आहे. मृत्यू लोकामध्ये जन्माला आले आणि सारखं देवाचं भजन करायचे. हो, सारखं देवाचं भजन. विषयी विसर पडिला निशेष, विषयी विसर पडिला निशेष. अंगी ब्रह्मरस ठसावा, अंगी ब्रह्मरस ठसावला. हो अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावला. माझी मज झाली अनवर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. हे सारखं उठलं का माझ्या तुकोबरायांनी भजन करावं. काय ताकद आहे माझ्या तुकोबरायांची. तुकोबराय आम्हाला नाही कळले. हो तुकोबराय आम्हाला कळणार सुद्धा नाही. तुकोबराय साधं व्यक्तिमत्व नव्हतं माय बाप. अहो जगाच्या मालकानं माझ्या तुकोबरायांबरोबर यावं, जगाच्या मालकानं तुकोबरायांबरोबर संगतीनं यावं. अनेक उदाहरणं मला देता येईल. जगाच्या मालकानं यावं, तुकोबरायांच्या बापाचं श्राद्ध घालावं, ही ताकद माझ्या तुकोबरायांची. तुकोबराय साधे गाव. तुकोबरायचं आम्हाला खऱ्या अर्थानं कळले नाही कळले आम्हाला. अहो एका एका अभंगावर टिपणं बसून जर आम्ही महाराष्ट्रात हिंडतो, तर ज्या तुकोबरायांनी 4000 अभंग लिहिले, ते तुकोबराय साधे असतील का? साधे असतील का सांगा ना. तुकोबरायांनी उठावं, पुण्याजवळ जावं, एका शेठजीच्या शिळेवर जाऊन भजन करावं. भजन. तो शेठ एक दिवशी चक्राला आला. त्यानं बघितलं ज्वारीचं पीक आहे, रब्बीचं पीक आहे.
तुकोबारायचं भजन चालू आहे, शिळेवर बसायचे तुकोबाराया. त्यानं डोकं लावलं. तो म्हटला आपल्यालाही तसं राखण करणारा माणूस पाहिजे. कडे गेल्यानंतर तुकोबारायांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात त्या शेठजीनं केला. म्हटले तुका शेठ. तुकोबारायांना तुका शेठ बनायची ती शेठ. तुका शेठ, अहो आमचं ज्वारीचं पीक बहारामध्ये आहे. आता हे पाखरं येतील आणि या ज्वारीच्या पिकाचं नासधूस करतील हो, हे धान्य खातील हो. म्हटले एक काम करा ना, तसे तुम्ही भजनाला येऊन बसतात, मग एक काम करा, आल्यानंतर साधी गोफण घ्या आणि या पाखरांना याच्यावरती हानीत जा ना. बरं फुकट नका हाणू. आल्यानंतर धान्य ज्या वेळेस घरामध्ये येईल ना, त्यामधून तुम्हाला 2 मन धान्य देण्यात येईल. बरं का, करार ठरला माझ्या तुकोबारायांचा. तुकोबाराय म्हटले बरं आहे, चांगलं आहे. नाही माणसाला भजन शिकवतील तर पाखरांना तरी पक्ष्यांना तरी आपण भजन शिकू. नाही माणसं ऐकत तर पक्षी ऐकतील. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं मान्य हो शेठ, इथं येऊन भजन करेल आणि या पाखरांचं राखण करेल. हे आनंद माझ्या तुकोबारायांना झाला. भागीरथी आली तुकोबारायांकडे, म्हणली तर बाबा चला ना घरी, आई बोलावते. म्हटले नाही ग भागीरथी, आता नाही ग. शेठजींना शब्द दिलाय ज्वारीची राखण करण्याचा, आता नाही घरी येणार, आता घरी येऊन नाही जमणार. म्हटले बाबा कसं हो. म्हटले 2 मनाला ठरले, 2 मनाला. त्या भागीरथीला एवढा आनंद झाला, कारण आईने मी म्हणायची या काळ्या बिठे करता माझा संसाराची नासधूस या तुकोबाराईने केली हो. आमची जिजाबाई म्हणायची, आणि जो खरा परमार्थी ना, परमार्थाच्या खुणा सांगितल्या, परमार्थाच्या, ज्याचा संसार दानाधीन होऊन गेला ना, तो खरा पांडुरंग परमात्म्याचा भक्त आहे. हे माझे तुकोबाराय होते. तुकोबाराय होते माझे खरे भक्त. भागीरथी गेली, आईला सांगितलं जिजाबाईला, आई बाबा नाही येणार आता. बाबा येऊ. म्हटले का येऊ शकत नाही ग. म्हटले त्या पुण्याच्या शेठजीची ज्वारीचं राखण करण्याकरता 2 मनाला ठरलंय. बाबांनी सांगितलंय आता नाही घरी येणार, जोपर्यंत ज्वारीचं खळ होत नाही ना तोपर्यंत येणार नाही. जिजाबाईला हे आनंद झाला ना, तिला वाटलं नवरा कधीच काम करीत नव्हता, नुसता विठोबाच्या नादी लागून सारखा भजन भजन. अहो 15 दिवस माझ्या तुकोबांची चूल पेटत नव्हती ना. तिला आनंद झाला. असा बऱ्याच जणींना आनंद होतो. एखादा गडी जर काम करत नसेल ना घरी, आणि 2-4 जणांच्या संगतीला जाऊन जर तो काम करायला लागला ना, घरच्या बायांना माता मावल्यांना खरंच आनंद होतो. हे हिंडणारे राहतं एखादं दारुडे बघा, ते कधी मध्ये त्यांना दारू सोडली ना घरच्याला हे आनंद होतो. बिचारी 4 चौघीमध्ये आनंदानं सांगते आमच्या ह्यांनी आरके दारू सोडली, म्हणजे तुम्ही नाही. हे आनंद झाला भागीरथीबाईनं सांगितल्यानंतर. भागीरथीनं जिजाबाईला आनंद झाला. आनंद म्हणजे माझ्या मालकाचं, माझं गारानं पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं ऐकलं हो. हे आनंद झाला. म्हटले कसं ठरलं. म्हटले 2 मनाला. आणि मग आमच्या तुकोबारायांचं राखण चालू झालं. हे सकाळी सकाळी ती पक्षी यायला लागले, पण पक्ष्यांना येताना बघितल्यानंतर तुकोबारायांनी आवाज द्यावा, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. हे पक्ष्यांना आवाज द्यावा. हे पक्षी यायचे, पण तुकोबारायांनी कधी त्यांनी गोफणीने दगड आणले नाही बा. म्हटले या सावकाश खा, राखणदार मीचे तुका शेठ. तुकोबाराय सांगायचे. हे खावा किती हे सुद्धा पक्षाकडून आम्ही घेतलं पाहिजे बरं का. युक्त आहार विहार निम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. म्हणजे आहार सुद्धा फार महत्वाचा आहे. हे पक्षाकडून आम्ही घेतलं पाहिजे. पक्षी अंगणी उतरती आणि ते का गुंतवणीया राहती, तैसे असावे संसारी. हे आम्ही पक्षाकडून काही महत्वाच्या सूचना घेतल्या पाहिजे. पण काही पट्टी अशी बाधारी जेवणाला ना, हा हे बिलंदर राहतात. मी एकदा कीर्तनाला गेलो जळगाव मध्ये. काल्याचं कीर्तन होतं आणि कीर्तन हे 4-5 हजार समाज होता. कीर्तन संपत आलं, मी अभंग घेतला, शिंकेला विहेले दुरी. हे माग बसलेले होते, त्यांच्या मनात एकच राहतं, जर फवारे बिवारे असेल तर आपण कीर्तनात बसू, म्हणजे विनोद वगैरे नाही. आपलं बाबाचं जमलं तर तसेच मागं पळतात. ते 1000-1500 जण असे उठले व मागून शिंके लाविले दुरी अभंग घेतल्या. हे अभंग प्रत्येकाला माहिती आहे. बाबांना अभंग घेतला, पंक्तीची तयारी आहे. अभंग घेतला आणि हे माग 100-1500 जण होते, ते इतकी झुंबड उठली. 5-6 हजार समाज हे एकमेकाच्या पुढे पडायचं नाही. कसं वाळतीरा होता पोऱ्या, तो त्याच्यामध्ये चेंदारला गेला. आमचं ज्ञानेश्वरी ज्ञानदेव तुकाराम होईपर्यंत तो चेंगारला गेला. बेशुद्ध पडला, हात मोडला, त्याला उचललं, माझ्याच गाडीमधून दवाखान्यामध्ये घेऊन गेलो आम्ही. आणि गेल्यानंतर डॉक्टरनी त्याला तपासलं. म्हटले आई तर बरा नाही होणार, त्याला जिल्ह्याला घेऊन जावं लागेल. जिल्ह्याला म्हटलं तुम्ही याला शुद्धीवर आणा, त्याला जिल्ह्याला काय बरं कुठं घेऊन जाऊ ना. त्याला शुद्धीवर आणलं.
म्हणजे माणसं पहा किती बिलंदर राहतात. शुद्धीवर आल्यानंतर त्यांना डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतर माझ्याकडे असं तुळू तुळू पाहायला लागलं. म्हटले अमोल बा पहिली पंगत झाली का हो? म्हणजे खायला एवढे वस्ताद आहे, पण ही शिकवण आम्ही त्या पक्षाकडून घेतली पाहिजे. बरं ते पक्षी फक्त यायचे, खर्चांना कधीही त्यांनी काही नेलं नाही, कधीच नेलं नाही हो. काय माझ्या तुकोबारायांचं भजन चालायचं. सोंगणीचा पिरियड आला, शेठजी आले, बघितलं, अरे 2 मनाला राखायला दिलंय आणि ज्वारीला तर त्या कणसामध्ये दाणेच भरलेले नाही. भानगड काय? तुका शेठकडे गेले, म्हणले तुका शेठ 2 मनाला ठरलंय, भानगड काय? म्हटले काय भानगड, मी भजनामध्ये दंग राहायचो, माझ्या भजनानं सगळे पक्षी यायचो. पक्षी माझ्या बरोबर माणसं भजन करत नव्हते, पण पक्षी भजन करता करता ते धान्य खायचे. म्हटले ज्वारीचं. पुण्याचे शेठ म्हणायला लागले काय बावलट तुका शेटे बा? म्हटले हा. अरे याला द्रा खायला दिलंय 2 मनाला. सोंगणी केली आणि सोंगणी केल्यानंतर ज्या ठिकाणी 15 पोते व्हायचे ना बाबा, 2 पोते झाली हो. पुण्याचा शेठ बिघडला ना, तुका शेठ बिघडला. त्यानं गावाची पंचमंडळी बोलवली आणि पंचमंडळी बोलवल्यानंतर सगळ्यांना सांगितलं त्या शेठजीने, या तुका शेठला 2 मनाला दिले राखायला. हो या तुका शेठनं राखलं नाही, याच्या भजनाच्या बळावर ती सगळे पाखरं इथं यायचे आणि ती धान्य खायचे. म्हटले आता यांच्याकडून भरपाई करून घ्यावं लागेल 15 पोत्याची. 15 पोत्याची. म्हटले घ्या स्टॅम्प पेपर, त्याच्यावर लिहून घ्या, तुका शेठची सही घ्या. आणि काय परिणाम माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा झाला बघा, भजनाचा परिणाम लिहून ठेवलं. पंच कमिटीनं सांगितलं एक काम करा, 15 पोते देऊ शकत नाही ते, पण यांना 2 मनाला ठरलंय ना देण्याचं राखण्याचं, एक काम करा, तुका शेठकडून अजून 4 मन घ्या. 2 मन तर द्यायचंच काम नाही, पण 4 मन घ्या. पक्षांनी खाल्ल्यामुळं 4 मन ठरलं. पंचांनी कमिटीने त्या ठिकाणी सही केली, पण त्याच्यातला एक पंच हुशार होता. तो म्हटला तुकाराम महाराज नेमकं पक्षी खातील कसे हो एवढे, चला बरं बघू. आणि सगळे पंच कमिटी त्या शेतामध्ये गेल्यानंतर तर परिणाम असा झाला, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं जगद्गुरु तुकोबारायचं भजन ऐकलं होतं आणि त्या भजनाचा परिणाम माझ्या जगाच्या मालकानं प्रत्येक त्या कणसामध्ये एवढे धान्य भरभरून दिलं, एवढा दाना भरभरून दिला. ज्या ठिकाणी 15 पोते ज्वारी होणार होती ना, तुकोबारायच्या भजनाचा परिणाम 30 पोते ज्वारी झाली हो, 30 पोते. त्याच्याकरता मन सुद्धा चांगलं लागतं बरं का, ते काय आपल्या मनासारखं आहे का? हा, म्हणून माणसाचं मन तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. ये मोनी गोपाळ राहे ये मोनी गोपाळ राहे देवनी गोपाळ राहे तेरा देवनी गोपाळ राहे दे ओ तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. ये मोनी गोपाळ राहे दे ये मोनी गोपाळ राहे सुंदर असायला हो बर का. मला एक सांगा, माणूस शरीरानं सुंदर असायला हवा का मनानं सुंदर असायला हवा? भावर पाटील खरं सांगा, जाऊ द्या. माणूस मनानं सुंदर असायला हवा. माणूस जर शरीरानं सुंदर असेल तर फक्त स्वतःला आनंद देईल, पण जर तो मनानं सुंदर असेल ना, स्वतःसह अख्ख्या जगाला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या तुकोबारायांचं मन एवढं स्वच्छ होतं, एवढं निर्मळ होतं ना, एवढं निर्मळ होतं. त्या निर्मळतेच्या बळावर जगाच्या मालकानं ज्या ठिकाणी 15 पोते ज्वारी व्हायची ना, 30 पोते करून दिली हो, 30 पोते करून दिली खऱ्या अर्थानं. म्हणून देवाला आम्ही खऱ्या अर्थानं शरण गेलो पाहिजे. असाच एक भक्त आमचा खऱ्या अर्थानं होऊन गेला, तो म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया. देहू गावामधून निघायची, पंढरीची वारी करायची. काय त्या वारीमध्ये मजाला भजनाला आनंद आहे बघा ना. संतांनी वर्णन केलंय, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवा, जाता पंढरीसी, जाता पंढरीसी, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी, जाता पंढरीसी सुख
सांगा ठेका होता धिंदा धिन धिन धिन्ना. इतका आनंद होता पंडितजींच्या गाण्यामध्ये. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवा आनंदे केशवा हे आनंदे केशवा आनंदे आनंदे केशवा आनंदे केशवा आनंद केशवा आनंद केशवा भेटसे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी. सुख वाटे जीवा जाता तुकोबरायांनी विणा घेतला, भगवी पताका धारण केली, देहू गावामधून दौंडी पिटवली, आपल्या सहकार्याला आवाज दिला, चला पंढरीचा पांडुरंग परमात्मा देवशयनी आषाढी एकादशीला जगाचा मालक दर्शन देतोय आपल्या भक्ताला. तुकोबरायांनी आवाज दिला, चला हो पंढरी जावो, चला हो पंढरी जावो, जीवाच्या जीवा लगा पाहू, जीवाच्या जीवा लगा पाहू, जीवाच्या जीवा लगा पाहू. चला पंढरी जाऊ, चला पंढरी जाऊ, जीवा जीवना पाहू, जीवा चला हो पंढरी जावो, चला पंढरी जावो, जीवाच्या जीवा लगा पाहू, जीवाच्या जीवा लगा पाहू, जीवाच्या जीवा लगा पाहू. संत महंत होतील भेटी, संत महंत होतील भेटी, संत महंत होतील भेटी, संत महंत होतील भेटी. आनंद नाचू वाळवंटी, आनंद नाचू वाळवंटी. विठोबा रखुमाई विठोबा, विठोबा रखुमाई विठोबा, विठोबा रखुमाई विठोबा, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा, विठोबा रखुमाई विठोबा, विठोबा रखुमाई विठोबा. चोखोबाचा विठ्ठला, कुळाचा विठ्ठला, आईचा विठ्ठला, मुक्ताईचा विठ्ठला, रामदेवाचा विठ्ठला, देवा
कसा जीव लगे त्याला भेटावं लागेल ना. अहो प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये जगाच्या मालकानं दर्शन द्यावं ही इच्छा आहे. भेटी लागी जीवा लागली श्यास पाहे रात्रंदिवस वाट तुझी. आता वेळ नाही ना, अजून 5 मिनिटं गायला असतं. भेटी लागी जीवा लागली श्यास. जगाचा मालक फार उदार आहे. त्याच्या भेटी करता त्याच्या दर्शना करता जावं लागाने. हे मंडळी निघाली तुकोबाराय पुढे चालले. दिंडीमध्ये भजन चालू आहे वारकऱ्यांचं. आणि असं करत करत जगाचा मालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा विठेबाई आहे तुकोबाराय आले. पंढरीच्या चंद्रभागेमध्ये गेले, स्नान केलं. नामदेवाची पायरी जगद्गुरु तुकोबाराय चढले. पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये माझ्या जगाच्या मालकाच्या समोर तुकोबाराय उभे राहिले. जगाच्या मालकानं तुकोबारायांना निहाळलंय आणि तुकोबारायानं जगाच्या मालकाला पाहिलंय. दोघांना एकमेकांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आणि तेवढ्या वेळामध्ये जगाच्या मालकानं विठेवून उडी मारली आणि माझ्या तुकोबारायांना आलिंगन दिलं. आणि त्याच वेळेस तुकोबारायांच्या मुखातून शब्द बाहेर पडला, अभंगाचं पहिलं चरण. याच्यासाठी केला होता साठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे मेल्यानंतर शेवटचा दिवस गोड नाही. ज्या दिवशी जगाचा मालक आम्हाला दर्शन देईल ना त्या दिवशी आम्हाला सुद्धा म्हणायचा अधिकार आहे याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. जगाच्या मालकानं आम्हाला दर्शन देण्याकरता काय करावं लागेल? एकमेकाचे बांध करावं लागतील. काय करावं लागेल सांगा ना? त्याच्या करता त्याचं भजन करावं लागेल ना. ते शुद्ध भावनेनं शुद्ध मनानं एकमेकावरती खऱ्या अर्थानं आम्ही प्रेम केलं पाहिजे. हो माणसाच्या अंतरंगामध्ये एवढा द्वेष भरलाय, एवढा मत्सर भरलाय. एकमेकाकडे नुसत्या वाकड्या नजरा करून बघायला बसलेली माणसं आमची आहे. हे जीवन भगवंतांनी एवढं गोड प्रदान केलं. आपली माणसं मोठं करायचं शिका कधीतरी. आपणच आपल्या माणसाला मोठं म्हणलं पाहिजे. ज्या दिवशी आपण आपल्या माणसाला मोठं म्हणू ना त्या दिवशी अख्खं जग आपल्याला मोठं म्हणायला मागं पुढं पाहणार नाही. खऱ्या अर्थानं आम्हीच आमच्या माणसाची किंमत केली पाहिजे. हो पण आम्ही ते सोडून देतो आणि एकमेकाचे भांडणं करत बसतो. जुने भांडणं उरकत बसतो. आम्ही याला खऱ्या अर्थानं बाजूला लोटलं पाहिजे. ते तुकोबारायाच्या अंतरंगामधलं प्रेम. म्हणून तर जगाचा मालक आला तुकोबारायाला आलिंगन दिलं. ते तुकोबारायांनी म्हणावं देव माझा 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 देव माझा मी देव
दिवशी आम्ही पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची स्वच्छ मनानं सेवा करू ना, त्या दिवशी आम्हाला तुकोबरायांसारखा अधिकार प्राप्त होईल. देव माझा मी देवाचा. आम्हाला नाही म्हणता येणार देव माझा अधिकारा नाही, ते तुकोबरायांनी म्हणावं, आम्हाला नाही म्हणता येणार. कारण तुकोबरायांची ती भक्ती होती, तुकोबरायांची पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यावर श्रद्धा होती, म्हणून तर त्यांना म्हणायचा अधिकार होता, देव माझा आहे, माझा देव माझा आहे. हा अधिकार कधी होतो निर्माण? उदाहरणार्थ, नवीन नवरी आपल्या घरामध्ये लग्न करून आली, आल्यानंतर ती म्हणती का नवरा माझा आहे? म्हणणारच नाही. ती म्हणती मी नवऱ्याची, मी नवऱ्याची, मी नवऱ्याची. बरोबर? साधा उदाहरण आहे संसारामधलं. असं करत करत 2-4 लेकरं होतात. सासूबाईच्या कमरेच्या चाव्या तिच्या कमरेला येतात. कोणाच्या? सुनाच्या. बरं, आल्यानंतर ती म्हातारी होती. म्हातारी झाल्यानंतर ते तप तिच्या कामा येतं. या संसाराकरता, या प्रपंचाकरता तिनं जे 40 वर्ष घातले ना, बापाचा त्याग केला, माहेराचा त्याग केला, हा सगळा त्याग तिच्या कामी येतो. कधी? म्हातारपणी. आणि मग तिला म्हणायचा अधिकार प्राप्त होतो, नवरा कोणाचा आहे? माझा. नवरा माझा आहे. तसा अधिकार कधी होतो? ज्या दिवशी आम्ही जगाच्या मालकाची भक्ती करू, भजन करू ना, त्या दिवशी आमचा अधिकार होईल. तसं तुकोबरायांनी म्हणावं, देव माझा आहे, माझा. तसं आम्हाला सुद्धा भजन करावं लागेल, तप करावं लागेल. आणि ज्या दिवशी आम्ही असं करू ना, त्या दिवशी आम्हाला अधिकार आहे का देव माझा आहे. इतकी भक्ती माझ्या तुकोबा. शुद्ध ज्याचा भावे झाला, पुरी नाही देव त्याला, पुरी नाही देव त्याला, पुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, पुरी नाही देव त्याला, पुरी नाही देव त्याला, पुरी नाही देव त्याला. हे शुद्ध ज्याचा भाव झाला, पुरी नाही देव त्याला, शुद्ध ज्याचा भाव झाला, पुरी नाही देव त्याला, ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. मग देवाला लावण्याकरता भक्ती लागते, भाव लागतो. तो तुकोबरायाकडे होता, त्यांनी देव आपलासा केला. आणि मग साधकांनी विचारलं, का तुकोबराया तुमचा शेवटचा दिवस गोड झाला? म्हटले आता. म्हटले आता काहीच नाही. आता निश्चिंतीने पावलो बेजाबा, आता निश्चिंतीने पावलो बेजाबा. कृष्णे दिया आता निश्चिंतीने पावलो बेजाबा, आता निश्चिंतीने पावलो बेजाबा. आता निश्चिंतीने पावलो बेजाबा, आता निश्चिंतीने पावलो निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या. कशाच्या बळावर साध्य केलं? म्हटले जगाच्या मालकाचं नाव इतकं गोड आहे, ते भगवान परमात्म्याचं नाव मुखामध्ये धारण केलं. त्याचं कौतुक वाटतं, कौतुक वाटे झाली या वेचाचे. नाम मंगळाचे तेणे गुणे. म्हणून जगाच्या मालकाचं नाव धारण केलं. त्या नावाचं मला कौतुक वाटतंय खऱ्या अर्थानं. म्हणून आम्ही सुद्धा देवाचं भजन केलं पाहिजे. आम्ही कीर्तनामध्ये जरी बसलो ना, टाळी वाजवली पाहिजे, टाळी. तर माणसं नुसती घड्याळाकडे बघतात, मोबाईलकडे बघतात.
हरिमंडपामध्ये जर आपण बसलो, भगवान परमात्म्याच्या मंडपामध्ये, कीर्तनाच्या मंडपामध्ये बसलो ना, ज्या ज्या वेळेस भजन येईल त्यावेळेस आम्ही टाळी वाजवली पाहिजे. खरं सांगू तुम्हाला महत्व, भगवान परमात्म्याच्या कीर्तनामध्ये वाजवलेली टाळी कधीच वाया जाणार नाही. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला दिलेला घास, सप्ताहामध्ये दिलेलं योगदान, अतिथीला दिलेलं भोजन, वारकऱ्याला घातलेली पंगत, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनामध्ये देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी कधीच वाया जात नाही. म्हणून वाजवा टाळी. विठोबा रखुमाई, हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा